विश्वचषकाचा आज अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा हा सामना रंगणार आहे. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे. आज फायनल नाही कोण न्यूझीलंड संघ आवडते आपलं नाही. अरे बाबा दुसऱ्यांदा पोहोचलो ना आपण. मग काय मग आपल्या संघ आता न्यूझीलंड आहे म्हणते यावेळे. हो ते पहिल्यांदा झाला याच्यात नाही. दक्षिण आफ्रिकेला हरून पण आपण इंग्लंडले पाय ना आता एकदम बिलकुल जंगी फाईट होणार आहे. पण विजय आपलाच होणार आहे. हो 100% सांगतो. मग माणसंच त्याच्या ना आपल्यापाशी अभिषेक झाला, हार्दिक पांड्या, सूर्यान काय एक एक एकशे बडकर एक आहे ना. नाव घेतलं की पुरी बॅटिंगची लाईन आहे ना आपल्याजवळ. राजा पहिले दोन ताबले असेच चालले हो. मग काय तर हो ते श्याम समोर कसं तरी जमवलं. दोन मॅच काढले त्यानं. नाही तर बस बाबा बस एक एक झाले की चालले घराकडे. यावेळेस काढली पाहिजे म्हणा झाले का. दुसऱ्यांदा फायनल जिंकलं की मग जमलं. मग त्याला झमकून जरा यायची नाही का. हो बाद झमकती याच्यात नाही. नाही हो पण मला नाही वाटत बा यावेळेस काय मॅच निघन म्हणून. हो काय निघन मला झुंबट निघन नाही पाटील मला नाही वाटत बा. असं आहे बा. आता म्हणलं तर मला डबल म्हणू का म्हणलं शादर भाऊ. अरे म्हणलं आपण नाही जिंकत मग काय काय न्यूझीलंड जिंकते का काही राजा. तुम्ही काही भारतात असताना अंगावर आला असतं तुमच्या. आता आम्ही आता ऐकून घेऊन राहिलो तुमचं. इंडिया जिंकते म्हणजे जिंकते भारत जिंकते. खवळले वाटते नाही का. अजून खवळून द्यायला. अरे नाही ना तुम्ही हे बा कसं तुम्हाला वाटते बाबू ते पुढची टीम काय का मामूली आहे का रे बा. मग दक्षिण आफ्रिकेला हरवलं द्याय ना. मग म्हणलं बाबू 2-4 खेप जिंकलेले आहेत ते आणि एकदम जिवट आहेत ते प्लेअर जीवट. मग आपल्या तर एक आला की दळदळ काय दांड्या उडवल्या ना सगळ्याच्या. आपल्याला बा हो कठीण होणार आहे. मग काय मला माहिती आहे ते म्हणजे तुम्हाला समजते आमच्यापेक्षा. क्रिकेटात लावा म्हणता बन नाही समजत राहायचं सांगून राहिले न्यूझीलंड जिंकते. नाव तरी माहिती होतं आता तुम्हाला बोलून राहिले. आपलं काही माहित नाही फाईत नाही काही आपलं बोलायचं समजत नाही. म्हणजे अरे सांगा लावा ना. मग एवढी हिंमत असेल तर लावा. हो किती रुपये लावता मी लावून राहिलो शहरात लावा. माझ्यापाशी पैसे द्या तुम्ही. मी तुम्हाला 100ले 200 रुपये देतो. हो जर जिंकला तर सांगा आहे तुमची तयारी. 100ले 200 100ले 200 500 दिले तर 1000 500 दिले तर 1000 बोला. बा शांताराम भाऊ लावले म्हणलं आजची मजुरी लाईन पाटील आजचे 500 रुपये लावून द्या आपल्या याच्यात. शांताराम भाऊजी इकडे त्याला म्हणलं 500चे 1000 द्या लागेल काय भारत जिंकला तर. चालते ना आणून तुम्ही. अजूनही कोणी असं लावणार आहे तर माझं आणून द्या. हो द्या बबनरावची मजुरी द्या त्याची द्या. तुम्ही लावता पाटील का बाबाजी विचारता. त्यात काय बाबाला विचार लागते. लागले माय 1000 रुपये माया लागले. और आपलं झुंबरचे झुंबर लवकर तुझ्या लावून द्या आपल्याला लावून द्या. 500 रुपये लावून द्या आपले. 500चे 1000 द्या लागेल पाहिजे बरं. नाही तर पैसा बाबा सांगू राहिला असता. पैसे म्हणजे मी काय फोन चाललो का म्हणलं. हो आणा तुम्ही तुमचे पैसे आणा. फोन पे मारा कशी मारा. आणि माझ्याजवळ ते ट्रॅक्टरची डायरी वाटेल तुमच्या लाईन पाटील. त्याच्यात नावं लिहून घ्या सगळ्याचे. अजूनही कोणी असेल तर त्याला घेऊन या. 500 लावा 200 लावा 100 लावा जे लावा ते लावा. शांताराम भाऊ तुम्हाला डबल पैसे देईल. हो झालं पक्क झालं. झालं फिट्टा तुम्ही 100%. शांताराम भाऊ 10 15 20 हजाराला तुमचा यावेळेस चुना लागणार आहे. हो पान तुम्ही. आता लय जण आहेत ना लावणार आपल्या गावात. पान तुम्ही ना करा ना फोन करा द्यायला बोलावा. हो माझं डायरी देऊन द्या. ते एक कागद फाडतो मी त्यातला नाव लिहून घेतो सगळ्याचे. आणा ते कागद आणा लिहून घ्या. तुमचे नाव लिहून घेतो तुमचे पैसे लिहून घेतो. 1 मिनिट डायरी आणून द्या मला. हो थांबा पाटील. लिहिले आता तुमचे सगळ्याचे. तुमचे 1000 रुपये लावले आणि बाकीचे 500 रुपये तिघायचे. 2500 रुपये तुम्ही फोन पे मारले मला. आता झाला ना विषय क्लिअर झाला आजचा. पहा आता अजूनही कोणी असन तर आपल्याला डायरी खिशातच ठेवतो मी. उद्या दिन तुम्हाला वापस. आणि बाकीचं मग आता काय होईल ते उद्या पाहू. मग बरोबर म्हणलं फायदा फक्त राहतं. कसे सगळे जमा कर सर्व. जिकडे तिकडे गायब. सकाळी दिसायचे ना तुम्ही. नाही तर चालेल कुठं गावाला एखाद्या. असं नाही झालं पाहिजे. सांगू राहिलं तुम्हाला. हो संध्याकाळी आम्ही लाऱ्याच्या झोपडीत नाही मॅच पाहत असतो. तिथून आहे बा संध्याकाळी किती सरते ते 10-11 वाजतापर्यंत तुम्ही तयार राहा म्हणलं. पैसे घेऊन. 2,500ची गोष्ट नाही तुम्ही असे करून राहिले तर सगळं पाहून चालू मी घर सोडून. अरे इंका प्रतिज्ञा पत्र लिहिलं ना मी याच्यातनी. पा बरं बबनराव वाचा परत. काय लिहिलं पान दाखवा नाही वाचून. काय लिहिलं म्हणा. काय लिहिलं वाचून दाखवा. ना वाचतो ना थांब ना. काय लिहिलं बाय ना प्रतिज्ञापत्र. हो मी शांताराम घनघने वचनपत्र लिहून देतो की आज होणाऱ्या मॅचमध्ये भारत जिंकलास मी लोकांचे घेतलेले पैसे डबल देण्यास तयार आहे. यात मी कोणतीही माघार घेणार नाही असे मी लिहून देत आहे. खाली सही आहे. काय दिलं लिहून मी आता. प्रतिज्ञापत्र लिहून दिलं. माझी सही आहे सगळं. तुमचे आता लिहिलेले 2,500 रुपये ते बी आहे. बाकी आता सांगा अजून कोणी जर देणारे असेल तर तुम्ही जमा करा. मारत्या गिरत्या जे कोणी असेल ते. आणि आज संध्याकाळी मस्त जंगी आपल्या डॅनी आबाच्या घरापुढे मस्त मोठी स्क्रीन लावायची आपल्याला. तिथं मॅच पाहायची. तिथं पाहूले गो. पहा म्हणलं सगळे पैसे मीच जिंकणार आहो. साका बाबा मोठं कठीण काम होणार आहे आता. बरं ठीक आहे ना. मग लावू ना आपण तिथं टी व्ही लावू. स्क्रीन सगळ्या समोरच होय ना मग आता. पण पाहिजे बाकी तयारीत राहा म्हणतो तुम्ही आता पैशाची. डबल देणार आहे ना. आता पहा कशी झुंड तयार होणार आहे. आम्ही करतो आता बरोबर प्रसार. मारत्या गिरत्या हे ते पान तुम्हाला 50,000 लंब नाही केलं ना तर आम्हाला म्हणा आता तुम्ही. तुम्हाला काय गंमत वाटून राहिली याच्यात नाही. हो पान तुम्ही आता 50 नाही 1 लाख जमा करणार. 1चे 2 दिन मी. हो तुम्ही कालची टेन्शन घेऊन राहिले. पण तुम्ही पाहिजे म्हणलं कोमात नाही गेले पाहिजे. हो तेच म्हणलं. पाहू ना आता पाहू ना. समजतेच ना आजचीच गोष्ट आहे ना. काय जास्त दिवस नाही लागत की. जाऊ द्या आता. चला लाईन पाटील. हो चला मला आता खत भरला का ऊर कमी झालं. चला जाऊ ना थांब ना. ते याला शिवलाल भोले फोन लावू ना. काय झालं ते विचार नाही लागणार आपल्याला. वीट भट्टीचं तेवढं विचारपूस झालं म्हणजे आपल्याला समजते काय झालं काय नाही. तर त्याला म्हणून लावता का म्हणून. म्हणजे कसं आता आपल्याला वाढवा लागणार नाही. शांताराम भोले लय मोठी हे आहे ना की बा भारत याच्यात विजय होत नाही म्हणून. याला दाखवून देऊ आपण काय तर काय असते तर. याला 50,000च्या वर फिटवायचं म्हणजे फिटवायचं. लावा ना मग फोन. आपल्याला ईद भेट्टीचे समजते काय झालं तर. आणि त्याला म्हणा लावा म्हणा किती रुपये लावतात. करा फोन. करा समजून 20 लाख रुपये बजेट लागते म्हणते. 20 लाख रुपये
20 नाही 30 लागे ना. तुम्ही काय टेन्शन घेता? मग जो डर गया वो मर गया. एक पार्टनर अजून वाढवून द्या. मग लायनी पाटील म्हणा, मुंगशीराम झुटके म्हणा. हो त्याची इच्छा दिसू शकते, काही सांगता येत नाही. मग लायनी पाटला 2-4 फोन केले ना. का टाकू राहिले कंदिला भजी, काय झालं काय झालं. म्हणून म्हणलं त्याची इच्छा असेल तर त्याला घ्या याच्यातनी. जमलं तर जमलं. तुमचे 10 लाख आणि याची जमीन समजा, पाणी गिनी सगळी व्यवस्था. तसं जे म्हणते नाही का देऊच, म्हणजे एक माणूस जर घेतला तर बजेट बसल, नाही तर मग कसं इतके पैसे नाही बा आपल्या पैसे. हो तेच तर आता मेवण्याला मी 10 लाख मागितले, कशी ती आता आणायला जा लागेल मला. मग पाहू ना, मग आता ते जर येत असेल तर मग फारच चांगलं, नाही तर आपल्या दोघात काही ताल बसत नाही. हो एवढा बजेट आपला नाही बी आणि एवढ्याची हिंमत आपण लावू शकत नाही. आहे ना आपल्याजवळ माणूस लाईनी पाटलासारखा जर असला तर काय पैशाची कमी आहे. 20 नाही 30 नाही 40 लाख लागले तर काय, तिजोरीच खोलाचं काम आहे ना. मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याचा समजा मी बरोबर त्याला समजून सांगतो, आणि तेच नाही जुटले तर मारा तुला झुटके आहेच पक्का. मग मग श्रम तुमचा दोस्तच आहे. बरं पाहू ना, मग पाहू ना. हो ठीक आहे ना, काय होते समजतेस मग आता. हो टाकायची म्हणजे टाकायचीच मग आता, नाही का काही होती इकडे. हो ठीक आहे ठीक आहे, त्याचं ट्रॅक्टर आहे आणि बाकी सगळी व्यवस्था होती. मग जागा घे ते सगळं तू आहे समजा देवीदास. बरं बरं टाकूनच देऊ मग. लावूच काही हिंमत पाहूनच घेऊ पुढची पुढे. आता कागदपत्र मी आणतो काढून, ते त्याचा काही विषय नाही. हो मला काय काम आहे, माझ्या फिरणं जाता येतं होऊन जाते ते. सुरू करून द्यायची, तिकडे कागद काढत बसायचे. पहा म्हणलं लाईनी पाटीलच आहे. हॅलो हां बोला लाईनी पाटील, बोला बोला. काय नाही म्हणलं, काय पोचले मग, पाहिली वीट भेट्टी काय म्हणते पैसे. हो शांताराम भाऊ विचारून राहिले होते. हो काय म्हणते काय, टाकाचा विचार आहे का नाही म्हणलं. मग काय हिंमत आहे हो, मग काय यायची हिंमत आहे का. मग कंदीला पैसे झाले देवदास भाऊ, मग हायपत खाल्ली त्यानं. 20 लाख म्हणले की मग 20 लाख खर्च येते म्हणे पुढचा माणूस म्हणे. तर मी आडलं राजा काय तुम्ही हो लाईनी पाटलासारखे जर असले तर तुम्हाला काय गरज आहे. टाकता का तुम्ही तिघा मिळून टाकता का म्हणला. हो त्याची 10 लाख रुपये कंदीला पाहिजे, याची जमीन आहे पाणी आहे. तुम्ही 10 लाख रुपये पहा मग जमत असेल तर. असं म्हणता का नाही का. हो ना माही तशी इच्छा दिसून राहिली, पण ते कसं बाबाला विचारलं का मला. हो एक वेळ बाबाला विचार तुम्ही. हो आजच्या आता कसं आपली फायनल मॅच आहे ना. हो तेवढी होऊ द्या, मग उद्या मी सांगतो क्लिअर तुम्हाला काय कन्फर्म होते तर. हो बाकी म्हणलं शांताराम भाऊ इथं. हो त्याने शर्यत लावली बा आमच्या संग. हो भारत जर जिंकला म्हणते तर मी डबल पैसे देतो म्हणते तुम्हाला. न्यूझीलंड जिंकते म्हणते. ते शांताराम भाऊ समजते तरी काय ते मॅचमधलं काही आपलं लावणं. काय म्हणते डबल पैसे देतो म्हणजे नाही. ఇంకా आता आम्ही पैसे लावून राहिलो, कशानं लावले यानं लावले. हो म्हणलं तुम्ही लावसान तर लावून द्या काही. त्याच्याजवळ कसं त्यानं प्रतिज्ञापत्र लिहून दिलं, डबल पैसे देईन म्हणते मी मॅच आता निकाल लागल्यावर. उद्या मग कसं म्हणून म्हणलं फायदा आहे, लावून द्या काही ना काही. लावून द्या ना. आज आपलं हे बघा गाडीचं भाडं आहेच आपलं कंदिलाबाजीच्या इकडे. हो कंदिलाबाजी हो आपले 1000 लावून द्या म्हणला. हो 1000 लावून द्या. मायन कंदिलाबाजी तुम्ही लावता का. मॅचचं काय म्हणलं आपल्याला काही समजत नाही मग त्यातलं काय कोणतं काय कसं असते ते. काय समजा आता तुम्हाला काय करावं लागते. हे पहा हो भारत जर जिंकला म्हणते तर आपल्याला शांताराम भाऊ 1000 रुपये जर दिले तर 2000 देते, आणि भारत जर हरला तर आपले 1000 गेले. बाबा असं आहे का ते. हो पण मग जिंकला पाहिजे पण, नाही तर मग कसं रातभर झोप नाही यायची मजा. जिंकन का भारत जिंकन का पण. जिंकतेच ना हो, दुसरा कोणता जिंकणार आहे मग. आपला देश नाही जिंकत तर दुसरा काय जिंकणार आहे. आपला जिंकते. तुम्ही लावून द्या. हो 1000 नाही मग मी तर म्हणतो 5 लावा तुम्ही. 5 बाबा 5चे 10 भेटत नाही, मग 10 जर लावले तर 20 भेटून टाकायची. हो योग आला तर मग रात्री समजा डबलच पैसे होणार नाही का. खायच्यासाठी डबल लागायची. पण जिंकलं पाहिजे ना. नाही जिंकलं तर मग नाही छाती माझी धुकधुक करा. लुकलुक तर कसं मला प्रॉब्लेम आहे ना. नाही जमन पण नाही का, जमन ना पण. असंच आहे मग तुमचं. तुम्ही का नाही निरा लुकलुकच करता. हो डायरेक्ट उडी टाकून द्यायला लागते. हो तर पोय नाही येते असं आहे ते. मग काय तर जीव गेला चालते, पण उडी टाकून द्यायची. हो तुम्ही हे की करू नका, लावून द्या तुम्ही 5000 लावून द्या. 10चा बजेट बसला, शांताराम घनगणी फिटला. एरिया आपल्या खबाळाचीच आहे नाही का. 10ची 20 जर झाली तर हो बरं आहे बा. असं 10 लावून द्या आपल्याला, काही हिंमतच करू नका नाही का. त्याने म्हणजे सीताराम पवार असा. चल द्या लावून 10 म्हणा त्याला सांगून दे तिथं. देवदास तू लावत नाही का म्हणलं, तू दे ना लावून. 1000 खान लावून दे लावणं. नाही आपण त्या भानगडीत पडतही नाही बा. तुम्हाला लावायचे लावा, मी काही लावत नाही. जाऊ दे मग. हे बा तू 1000 माझे 10,000 11,000 रुपये संध्याकाळी भेटून जाईल म्हणा. हो आताच त्याला फोन करून टाक. हॅलो लाईनी पाटील. ते शांताराम भाऊली लिहून घ्या म्हणा. 10,000 रुपये कंदिलाबाजीचे आणि 1000 माया. 11,000 रुपये संध्याकाळी भेटून जाईल म्हणा आल्याबरोबर. बरोबर हो शांताराम भाऊ लिहा म्हणलं, लिहा. हो लिहा कंदिलाबाजी 10,000 रुपये आणि आपलं शिवलाल भाऊ 1000 रुपये. 11,000 लिहून टाका. लिहिले म्हणलं तुमच्या. हो लिहिले. हो तर संध्याकाळी जायला पैसे पोहोचले पाहिजे, नाही तर मग तुम्हाला भेटणार नाही. संध्याकाळी 6च्या अंदर. हो तेच म्हणलं. ते बा भानूला पाठवून दे तुम्ही आता फोन करून. 11,000 रुपये भानू घेऊन येईन. झालं विषय संपला. हो ठीक आहे त्याला फोन करतो मी आणि द्यायला लावते. चला मग तर काही विषय नाही. शांताराम भाऊ आताच भाणे आणून देणार आहे. 11,000 रुपये लिहून टाका. चला लिहिले म्हणलं मग आता. हो ठीक आहे मग या तुम्ही आता. कुठं चालले आता सध्या. काही नाही ते लक्ष्मीच्या धाब्यावर चाललो मी. जेवण घेऊन करतो. हो येतो आम्ही संध्याकाळपर्यंत. हो किती वाजता मॅच 7 वाजता चट्टी ना. 7 वाजता या तुम्ही. आपलं डॅनी आबीच्या घरापुढे हो मोठी स्क्रीन लावलेली आहे, तिथं मस्त बसायची व्यवस्था करतो तळव गिळव टाकून. बिलकुल शांताराम भाऊले. हो यावेळेस बा तुम्ही जेवढे लोक असेल त्याला कव्हर करा. जास्त लावा यायला. हो म्हणजे यायला कसं समजा मग काय झटका तर. बरोबर हो ना सांगतो ना कोणाला. आता 11 तर लावलेच ना आम्ही. हो पाहतो ना अजून कोणी असलं तर. हो ठीक आहे काही वांधा नाही. येतो आम्ही येतो. हो ओके चला मग. आता काय आपल्याला जेवण करायला जायचं म्हणता नाही का. हो चला मग चला. हो पण नाही शिवला म्हणलं जिकन पण भारत जिकनच ना. अरे जिंकते म्हणलं ना. मावर तुम्ही विश्वास ठेवत जा ना. मग काय तुम्ही जिंकता 10ची 20 झाली तुमची. मग कुठं होती डबल. मग 7 वर्षांनी डबल होते पैसे बँकेत. मग चला हो इथं रात्रीतून होऊन राहिला ना. चला जेमते वाटते जायचं 20 नाही का. हो ना एखादा नारळ फोडा लागेल, कबूल करून द्या नाही का. उद्या सकाळी नारळ फोडायला येतो बा. भारताला जिंकू दे. बरं चला मग चला. हो चला जेवण करू चला. रामपूरचा असतं. बोला म्हणलं झुंबर भाऊ. काय म्हणता.
लक्ष्मण भाऊ मी काय म्हणतो हो आपलं शांताराम शर्यत ठेवली म्हणलं हो भारत जिंकत नाही म्हणते असं म्हणणं आहे त्याचं 100-200 देतो म्हणते डबल पैसा देतो म्हणते लोकांना लावणं सुरू केले म्हणलं शिवलाल भाऊ लावले आम्ही लावले काही लावून राहिले का तुम्ही काही धाब्यातले मित्रमंडळी तुम्ही आता आजपर्यंत या धंद्यात पडून आता याच्यात पडायला लावते वाटते अरे शांताराम भाऊ काय त्याचं काय खरं आहे मग रात्रीतून पलटी मारणारा माणूस ते काय खरं आहे आपण त्याच्यात पडेल नाही पण आपण आज लोक लावले नाही अशी मग आम्ही काय 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 रोजच लावणार आहे का मग त्याने शर्यत लावली ते मध्ये तुमची शांत नाही मध्ये लावायची मग आपण काय तेवढे नाही करू शकत द्या ना दडपण यावेळी शांताराम भाऊले चांगले आता सगळे तुमचे आलो भाऊ बाकीचे अलबते गलबते छोट्या भरा तुमचे 2,000 रुपये कधी मोठ्या राजा साधा मारू 10,000 रुपये लावले ना भारत जिंकते मारू किती हिंमत आहे किती विश्वास आहे त्याले तुम्हाला विश्वास नाही का मग नाही विश्वास तर आहे ना हो विश्वास आहे ना आपलीच टीम जिंकते तसं काही नाही विश्वास आहे तर लावा ना मग आहे तर खरी म्हणता मग 2,000 लावून द्या सगळे जण हो द्या म्हणलं हो द्या सगळ्याचे लावून द्या 2,000 अलबते गलबते हो द्या मला पाहूनच घेऊया आता शांताराम भाऊची. बरं ठीक आहे ना हो आम्ही आता 5 जण आहो धाब्यावरचे आमचे शांताराम भाऊले 10,000 सांगून टाका हो दादा तिकडे संध्याकाळी आल्याला देतो म्हणा आम्ही इकडे खतम होऊन राहिलो आम्ही काय सांगणार आहोत तुम्हीच फोन करा त्याला बरोबर आपले 10,000 जमा करा म्हणा झालं का 10चे 20 भेटून राहिले तुम्हाला जिंकली मॅच की त्याचं काही नाही म्हणा पण ते आता ते सांगून राहिले ना मोठे जिंकत नाही म्हणून नाही तर मी काय देतो बरोबर पाहतो ना ठीक आहे देतो मी आता फोन करतो त्याला काही वांधा नाही सांगून देतो आलं की देतो म्हणून बरं फोन करा द्यायला चांगले 5-5 हजार दर का बसला पाहिजे लावा फोन लावा द्यायला काय रे काय कल्ला करू राहिला काय झालं काय ना देऊ पहिलं झालं ना बा तिकडे धोलं सोडून मला फोन आला हो याचा जिंबल भाऊचा म्हणे बा ते काय तुम्ही 1,000 रुपयाचे डबल 2,000 रुपये देऊ लागले म्हणते हो इंडिया जिंकलं की हो बिलकुल 1,000चे 2 हो डबल हो आहे का द्यायचे आहे का काही मला तेच म्हणलं 1,000 रुपये द्या म्हणलं बा हो कसं संध्याकाळी देऊन देतो आपलं नाव लिहून टाका मग त्यांनी हो संध्याकाळी हो देऊन देतो बाबा असे तर लय लोक फोन करू राहिले मग काय माय 1,000 टाका माय 2,000 टाका तसं नाही ते नगदी पैसे आणा माझ्याजवळे मग पैसे आल्यानंतरच मी नाव लिहितो मग तसं कसं काय बा कोणी सांगायचं माय 2,000 5,000 द्याचा पता नाही तिकडे जमा उधारी आहे का इथं येतो ना देऊ संध्याकाळपर्यंत दम नाही का संध्याकाळी देईन बा मग काही फक्त नाव लिहून टाका नाही मी नावच नाही देत बा तेच तर आता भाण्यानं मला 11,000 मारले मग तेव्हा त्याचं नाव लिहिलं मी कंदील बुड्यानं 10,000 रुपये लावले म्हणलं सांगा आता काय होईन काय नाही त्याचा यायचा रातभर झोपेते का नाही त्याला सांगा काय देऊ राहिले का तुम्ही नगदी का मग संध्याकाळी देता येतो ना मग संध्याकाळी येतो ना मग काही हरकत नाही बस धोलं बांधले की आलोच तिथं तुम्ही बसता ना एखाद्या टेबल टाकून बसता ना मग बसतो ना मी टेबल टाकून तिथं जिथं आपल्याला आता ते मॅच पाहिजे आहे की नाही तिथं 6 वाजेपर्यंत मी हाच तिथं टेबल टाकू मग काही हरकत नाही हो ठीक आहे येतोच मग मी घेऊन तिथं माझ्या बापूचे बी 1,000 रुपये आहेत तेही लिहून टाकता तेच म्हणलं ते सगळ्याचे ज्याचे असेल त्याच्या हो काही हरकत नाही किती काही येऊ दे तिकडे सरे माल डब्बे मी आता हो पुरे लंबे होणार तुम्ही हो जा हॅलो धाब्यावर बोलतो म्हणलं लक्ष्मण किरकिरे हो का कुठं सध्या कुठं घरी कुठं म्हणलं बस बैलगाडी घेऊन घरी चाललो आता हो मजूर गेलं घराकडे हो मी चाललो आता हो काय होतं काही नाही ते आता मला फोन आला होता झुंबरचा हो काय ते तुम्ही घेऊन राहिले म्हणते ते हो म्हणजे डबल पैसा देऊन राहिले म्हणते मॅचमध्ये शर्यत लावली ते हो तर म्हणलं कसं काय ते काही नाही बस आता ते न्यूझीलंड जर जिंकलं हो तर तुमचे पैसे भेटणार नाही हो जर का भारत जिंकलं तर तुम्हाला डबल पैसा बरोबर नक्की आहे ना पण नाही तर मग कसं गोलमाल नाही ना काही त्याच्यात म्हणलं संध्याकाळी पैसे लागतील ना मला 10 वाजे लोक निकाल लागत असते त्याचा जिंकले का तुम्ही हो जे जिंकन त्याला भेटन हरले तर मग बसा बोंबलं सांगा देऊ राहिले तुम्ही किती आहे तुमचे 500 का 200 किती आहे म्हणलं आमचे 5 जणांचे आलं होतं माया त्यानंतर आपलं अलबती गलबती दोघांना छोटे आहे हो 5 जणांचे 10,000 रुपये 2,000 रुपये ना इंडिया जिंकते आम्ही नाही ते का गळ्यात नाही आपल्या हो ना मला आठवलं काही होईल ना 1,000 रुपये इकडे तर 10,000 रुपये देऊ राहिले अरे म्हणलं लक्ष्मण हो पाहा आत्ताच विचार करा नाही तर मग मला माय पैसे वापस द्या लडपड करायची नाही मग नाही आम्ही नाही करत तुमचे पाहिजे तुम्ही तुमचे काय हाल होणार आहे तुम्ही पाहिजे तुम्ही आता बोलून बसले पण पुरे फसणार आहात तुम्ही 10,000 लिहून टाका आमचे संध्याकाळी देऊन देतो नाही 6च्या अंदर ज्याची त्याचे नगदी पैसे लागणार आपल्याला हो तिथं मी टेबल टाकून बसतोच तिथं आपलं डॅनी आबाच्या घरापाशी तिथं आणून द्या तुम्ही पैसा हो तसे ते मान्य नाही असे तर कोणी करत हो तिथं आणून देता 6 वाजता बरोबर ठीक आहे तिथं येऊनच राहिलो आम्ही लवकरच येतो आता हो ठीक आहे ठेवा मग 20 500चे 20 म्हणजे 20 म्हणजे 100 10,000 बाबा मारती काय 10,000 लावून राहिला का तू 10,000 अरे एकट्याचे नाही ते आमचे सगळे लाऱ्या चेत्या भान्या भुसण्या झाबरू सगळे मिळून आम्ही 10,000 जमा केले 20ची तयारी ठेवा तुम्ही लिहा आमचं नाव मारुती आणि मित्रमंडळ चला माल डब्बे मी लिहून टाका लाईने पाटील हो आता ड्रॉपमध्ये पैसे जमा करून राहिलो मी तुम्ही लिखापडी करून राहिले लिहा 10,000 रुपये मारुती आणि मित्रमंडळ चला घ्या जाऊ द्या पुढे चला मारुतीला सुटके चला पुढे व्हा ते टीव्ही गिवीचं अरेंजमेंट करा तळवं गिळवं आणून ठेवा किती वाजले आता 5:45 चला पटकन 6:30 तुम्ही तयारीत लागा आता चला लक्ष्मणराव आणा किती आणले तुम्ही अरे ते 10चं बंडल दिसून राहिलं मला आता 15 16 17 18 19 20 10,000 आहे तुमचे 10,000 आहे का या ना लावा शर्यत 10,000 आहेत आमचे हो चला लिहा अलबती गलबती आम्ही सगळे मिळून 10,000 असे ना दान गिस आम्ही त्या एवढ्या हायपत खाणार माणसं नाही आम्ही उद्या येऊ द्या ना किती आहेत पुरा माल डब्बे मी आमचा जा पुढे व्हा लवकर चला 10चे 20 भेटन तुम्हाला निकाल लागल्यावर पाहू
पण आता 4 घंटे आहे मग 4 घंट्याचे डबल पैसे वसूल हो, काही हरकत नाही इंडिया जिंकणार आहे चला आलो भाऊ आता काही टेन्शन घेऊ नका चंद्र भाऊ त्याला डबल देऊन टाका आता तुम्ही हो तयारीत राहा चला लिहिलं लाईन पडेल 10,000 किरकिरे चला लिहून टाका जाऊ दे माल डब्बे में चला पुढे त्या म्हणलं संतोष तुकतुके 1,000 रुपये बरोबर लिहा म्हणलं संतोष तुकतुके. आता टुकटुकी नाही तुम्ही काय इथं धुकधुकी लिहू राहिलो का काय तू इथे काय लिहिलं ना बरोबर चल ते पैसे दे लवकर 1,000 रुपये चला तिकडे ली म्हणलं आमचे हो माये 500 मोठ्याचे 500 आणि देवलालचे 500 हो 1,500 करून टाका आमची. राहू द्या काही लावू नका तुम्ही फालतू गमा संत मग अजून झोपा नाही तुम्हाला हो काय मोठे बा तुम्ही याच्यात काय बोलू राहिले तुम्ही यातलं काही समजते का म्हणलं काय लावून राहिले कोणाला काय करू राहिले तुम्ही काही समजून राहिले तुम्हाला समजू नाही समजू काय करावं लागते हो सगळे लावून राहिले आपणही लावा होईन तर सऱ्याचा फायदा होईन नाही तर सरे डुब जाऊ दे तिकडे द्या 500 लावून माय. अहो आता मला काय करावं लागते हो चला द्या दिले तुम्ही आता 1,500 दिले जा तुम्ही आता आता मी बी निघतो पटपट पैसे मोजून घ्या लागन आणि सटकन आता तयारीला लागा लागन नाही का 7ली मॅच सुरू होती ना या मग तुम्ही आता 7 वाजता इथे येता मग ठीक आहे आता म्हणलं फक्त शांताराम भाऊ हो किती झाले जमा गिमा किती झाला आकडा आता चालू आहे ना अजून आता काय येतील अजून कोणी आलं तर भाऊ हो झालं तसं आता मला वाटतं 30-40 हजारावर झालं काम आता पाहू ना कंदील बुड्याचे आहे तर 10,000 रुपये शिवलाल 1,000 रुपये बाकी चिल्लर चाललं 1,000-500 असं तसं होते वाटते 50 पर्यंत नाही का हो चला आता येतो मग आम्ही हो पाहू आता काय होते 7 वाजता येतो मॅच पाहिले हो ठीक आहे निघा मग आता निघा हो झाले वाटते आता बहुतेक हो मग मी काय म्हणतो तुम्ही आता हिची तयारी लागा हो तोपर्यंत येतोच मी घरून हो बॅगेत पैसे घेऊन जातो मग बरा बाई मोठी आली ना मग काय अरे बा इकडे म्हणलं शांताराम भाऊ घराकडे इकडे बोला मावशी काय तुम्ही लावून राहिला का तुम्हाला सांगितलं वाटते झुंबर ना काय सांगा तुम्हाला कंदील बुडा माझ्या घरापासून गेला मला म्हणे कोणा शान आहे का म्हणे 10,000 रुपये लावले म्हणे मी मला सांगे आता मी आणलं तू आता तू अजून पैसे तेवढे का आमच्याकडे काहीच नाही का मग म्हणलं 10,000 रुपये लावले तर मी बी 10,000 लावतो म्हणलं तर 10,000 लावायचे माय हो त्याला डबल जर फायदा झाला तर माय फायदा होईल आणि त्याचे डुबले तर माय डुबल आणि हे मजुराचे 6,000 रुपये फोन पे मारून देतो 16,000 तुले आमच्या सगळ्या बायानं कबूल केलं की एका दिवसाची मजुरी लावूनच टाकू 200 रुपये तर आमच्या 30 बाय आहे 6,000 त्याचे 10,000 माय फोन पे मारून देतो. बोले का धर बा कंदील बुड्याने दिलं का भडकून सर गावले का अरे हे बा कंदील बुड्याच्या मतानं ऐकू नका तुम्ही तुमच्या मनानं करा हो नाही तर विनाकारण जर समजा जर का हरली ना टीम तर तुम्हाला हे बा भोंडा येईन हो तेच म्हणलं सैन करायची ताकद पाहिजे बरं नाही आहे ना आमची हिंमत आहे तेवढी आम्ही काय कमजोर आहो का मग त्याला काय वाटून राहिलं कंदील बुडाले 10,000 लावले म्हणे मी हे जे म्हणलं मी लावतो 10,000 रुपये चला 16,000 रुपये फोन पे मारून राहिली नंबर तुमचा आहे मापाशी पाहून घे आले का नाही बॅगच भरली वाटते बा नाही का हो किती पैसे आले मला शांताराम रे हो नाही शांताराम काय बॅगच भरली वाटते किती पैसे आले बा किती दिले लोकांना किती लावले म्हणलं आता किती काही लावा तर तुम्हाला काय करावं लागते हो बसलं तर मला टिपारी बसा नाही तर तुम्हाला बस पहा ना किती झाले तर घ्या ना डायरी घ्या हो पहा कोणाकोणाचे किती आहेत तुमचे 10 आहेत बाकीचे पहा तेच त्याच्यासाठी आलो होतो आम्ही कोणाकोणाचे किती आले बा नाही तर माझे 10,000 असायचे हो याचं गोत्यात काम बरं कोणाकोणाच्या पाहिजेत नाही हो माझ्या पहिल्या नंबरसाठी नाही का हो कधी लाभाजी 10,000 रुपये मनोज पाटील 1,000 रुपये फक्त 1,000 मनोज पाटील 1,000 रुपये फक्त काश्या बबन झुंबर हो 500 हो 1,500 यायची शिवलाल 1,000 रुपये हो पाय बरं हो हे तर मॅच दिला समजा त्यानंतर लक्ष्मण किरकिरे आणि त्याची सोबती सगळे मिळून 10,000 रुपये बापाले का यायला लावली हिंमत मग पाहता खरी अजून लयत लावणारे पहा लवकर जा लागते आपल्याला आता पुढचं कोण आहे बाबा हे मारुतराव धुटके आणि त्याची सोबती हो म्हणजे भाण्या आहे त्याच्यात नाही का असं भाण्या अजून लाऱ्या त्याच्या किती आहेत किती आहे 10,000 रुपये बापा येईन हिंमत केली का 10,000 रुपये लावले का येणं काय तर मारुतराव माहित नाही का मग ते तर म्हणे मी तर जास्त लावत होतो पण ते आता बुडा नाही का बुड्याच्यानं भीती ते 10,000 रुपये ते पोट्ट्याने जमा केले माझं आणून दिले आता समजा तिथं आता कोणा गुंपाबाई घर फिरे 10,000 रुपये पप्पा का बोलीन नाही हिंमत लावली माझ्या भिंत हो ना मी जर असं बोललं तर मग अशी भांडणं झाली ना आमची बा हो काय करतं मी आम्हाला तुमची काय शान आहे तर ती म्हणजे तुही काय शान आहे पाय म्हणे आत्ता लावतो मी आता गंमत करत असन हो का तिचे 10,000 रुपये हो अजून मजुराची सगळ्या मजुराची बेरीज करून 6,000 रुपये बाबा 6,000 एक दिवसाची मजुरी दिली वाटते तिचं बायानं डॅनी बुडा 500 रुपये मोठा 500 रुपये देवलाल 500 रुपये संतोष टुकटुकी 1,000 रुपये हो एकूण झाले 52,000 रुपये हो अरे 52 सारे बा शांताला 52,000 झाले म्हणलं हो ना आता कोणाला 52 करावं लागते पाहता हो समजणारच आहे तुम्हाला थोड्या वेळात नाही तसं आम्ही जिंकणार आहो म्हणा हो पाहू ना आता काय होते तर भारत जिंकणारच आहे हो तुला लय टिपारी बसणार आहे 1,00,000 रुपये 1,04,000 रुपये द्यावं लागणार आहे तुला पाहिजे तू आता हो सकाळी तू तयारीत राह बा फक्त आता हो चला येतो मग आम्ही मंदिरातून आता किती वाजता सुरू होणार आहे ती 7ला सुरू होती ते हो 6:30 टॉस झाला की बस सुरू झाला ना टाईम 6:30 वाजले ना आता चला तिकडे चालत ना का नाही का आता विना घेतला आम्ही संघ आम्ही मंदिरात चाललो मग काय तर नामस्मरण करतो आम्ही अखंड नामस्मरण हो म्हणजे अखंड त्याच्यात तूट होणार नाही हो बिलकुल आता म्हणजे कसं मॅच होईपर्यंत हो आम्ही तिथंच आहो मंदिरात बाबा चला बा मग आता हो निघा लागन बाबा आता तुम्ही तर लस तयारी दिसून राहिले हो तरी पण तुमची साराय पाहिजे तुम्ही गुंपाबुडी हे आता बाया घ्या येतील बा तिथं आता एखाद्या पिक्चर सारखंच होईल आता बाया खाली उरायल्या बाया तर आमच्या घरची म्हणजे तिकडे चालू म्हणे मंदिरात दुसऱ्या मग तिकडे आपल्या मंदिरात नाही बायाचं भजन आहे हो जोपर्यंत मॅच जिंकत नाही तोपर्यंत भजन सुरूच मग पूर्ण आयोजन केलेलं आहे त्यानं मग एवढे 16,000 रुपये बाया नेरी दिले का गुंपाबाई घर फिरवे म्हणे भजन घेतो म्हणे आम्ही आता
अहो चांगलं तयारी दुसरायले येते का अंगलटले का माय बरं पाहू ना आता होतेच ना आता काही घंटेच बाकी आहे चला चला मी जातो आता तिकडे पैशाची बॅग ठेवून द्या लागेल बा पुन्हा 52,000 रुपये झाले ना जमा या मग तुम्ही जा बा जा जा चला 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 लवकरात लवकर सुरू होत आहे 7 वाजता मॅच सुरू होणार आहे टॉस झालेला आहे बस लवकरच 5 मिनिटांमध्ये मॅच सुरू होणार आहे लवकर सर्वांनी झाबरू भाऊ यांच्या घरासमोर येऊन बसावे धन्यवाद अरे हे कुठं चाललेत म्हण अरे का काय 10,000 रुपये लावले आणि कुठं चालले म्हणलं हा जा ना तिथं ते आपल्या डॅनियाबाई तुमच्या घरापुढे ते मॅच आहे हा जा ना पाहिले काय बाबा लावले म्हणते ना तुम्ही पैसे काय करता आता इथं बसून आम्हाला काही समजच नाही त्यातलं त्यापेक्षा म्हणलं बा कसं आहे आपलं नाव घ्या आपलं ईश्वराचं आणि आपलं अखंड नामस्मरण चालू ठेवा मॅच होईपर्यंत जमलं म्हणून आम्ही आता चाललो वावरात हनुमानाचं मंदिर आहे ना तिथं जंगलातलं तिथं चाललो आम्ही डॅनीमध्ये चला मग तिथं वा यालाच म्हणते कलियुग नाही का हो ना कामापुरता मामा असं हो का बरं ठीक आहे जा बा जा हो ते आपल्याला काही ते क्रिकेटाचं समजत नाही ना आपल्याला त्याच्यानी भागही नाही आपला जा तुम्ही मी आता कसं घरी जातो ना आराम करतो चला या काय करतो घरी चाल ना आता तू बी आमच्या संग भला तू कसं चहा पाण्याची व्यवस्था आपण केलेलीच आहे थैली सगळं सामान आहे दूधही घेतलं 1 लिटर हो चाल ना मस्त तिथं जंगलात मस्त बसू आपलं मंदिराजवळ आम्ही आता नामस्मरण करतो तू बसतो तिथं चहा पाण्याची व्यवस्था कर आम्हाला बरं हो चला मग एरिया आता गावातली काही लोक झोपू देत नाही आता 10 लोक हो सगळे आता तिथं आले तसं हो जाऊ दे चला मग हो चला तिकडेच येतो मग आता तसं मी भानूला सांगितलं मला फोन करत जाय हो काय होते काय नाही म्हणा हो सांगतेस ते आपल्याला हो चला हो लवकर निघून जाऊ मग आता पटकन चला बरं पाहू मग आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते काय नाही का हो ना आता शांताराम भाऊ मालामाल होतीये का पैदल होतीये हो आता उद्या समजून बा नाही का हो काय 52,000 झाले म्हणे बा सांगित ते हो चला आता आपण